Hello friends, welcome back to our Dear Nurses YouTube channel. Today we are going to discuss about the physiology of the lactation. जी काही लॅक्टेशन प्रोसेसची फिजिओलॉजी आहे ती आज आपल्याला लर्न करायची. तर आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहे जो काही मीनिंग असणार आहे तो डेफिनेशन, स्टेजेस अँड द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द फिजिओलॉजी ऑफ द लॅक्टेशन. यासोबतच टोटल अमाउंट ऑफ द एनर्जी रिक्वायर्ड फॉर द मदर फॉर सिंथेसिस ऑफ द ब्रेस्ट मिल्क. यासोबतच टोटल क्वांटिटी ऑफ द ब्रेस्ट मिल्क सिक्रेटेड बाय द बोथ ब्रेस्ट पर डे. मग एका दिवसामध्ये ते टोटल जे काही दोन्ही ब्रेस्ट आहेत ते किती क्वांटिटी मध्ये ब्रेस्ट मिल्क सिंथेसाइज करता. यासोबतच द मॅनेजमेंट ऑफ द लॅक्टेशन, जे काही लॅक्टेशन मॅनेजमेंट असणार ते बघणार आहे. जर आपण मिनिंगचा विचार केला तर लॅक्टेशन इट मीन्स द सिंथेसिस अँड द सिक्रिशन ऑफ ब्रेस्ट मिल्क. सिंपल आहे, सिंथेसिस अँड सिक्रिशन ऑफ ब्रेस्ट मिल्क. जे काही ब्रेस्ट मिल्क आहे, जे काही मॅमरी ग्लँड्स आहे ते त्यांचं जे काही सिक्रिशन्स फॉर्म करतात त्याला आपण ब्रेस्ट मिल्क म्हणतो. त्यांचं सिंथेसिस अँड सिक्रिशन करणं दॅट्स कॉल्ड एज लॅक्टेशन. आता लॅक्टेशन म्हणजे फक्त सिंथेसिस आणि सिक्रिशन्स का तर नाही, यासोबतच काय फिडिंग ऑफ द ब्रेस्ट मिल्क. जे काही ब्रेस्ट मिल्क सिंथेसाइज केलेले हेच ब्रेस्ट मिल्क काय करणं, बेबीला फीड करणं, म्हणजे काय बेबी फिडिंग. त्याला आपण काय म्हणतो, लॅक्टेशन म्हणतो. आता मग लॅक्टेशन एकदम सिंपल प्रोसेस आहे का, ती काय असणार आहे, एक फिजिओलॉजिकल प्रोसेस. इट्स अ फिजिओलॉजिकल प्रोसेस. आता फिजिओलॉजिकल प्रोसेस का बरं, कारण इट स्टार्ट आफ्टर दी प्रेग्नन्सी. जी काही प्रेग्नन्सी स्टेट आहे म्हणजेच लेबर झाल्यानंतर काय होती, स्टार्ट होते. आता हे कशासाठी स्टार्ट होणार आहे, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फिजिओलॉजिकल प्रोसेस. का बरं इम्पॉर्टंट असणार आहे, कारण जे काही ब्रेस्ट मिल्क आहे हे कम्प्लिटली काय करतं, जे काही बेबी आहे या बेबीची कम्प्लिटली नरिशमेंट करणार आहे. म्हणजे कम्प्लीट जे काही न्यूट्रिशनल फुलफिलमेंट आहे हे काय करणार आहे, ब्रेस्ट मिल्क कम्प्लीट करणार आहे. यासोबतच जर फक्त सिंथेसिस आणि सिक्रिशन ऑफ ब्रेस्ट मिल्क जर आपण बघितलं ते काय असणार, कम्प्लिटली बायोलॉजिकल कॉम्प्लेक्स प्रोसेस. बायोलॉजिकल कॉम्प्लेक्स प्रोसेस म्हणजे ही जी काही प्रोसेस ही कम्प्लिटली काय एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. आणि त्या कॉम्प्लेक्स प्रोसेस थ्रू काय होतं, देयर इज अ सिंथेसिस अँड दी सिक्रिशन ऑफ द ब्रेस्ट मिल्क. देन नेक्स्ट आपण बघणार आहे डेफिनेशन. हा झाला मिनिंग, डेफिनेशन ऑफ लॅक्टेशन. जर आपण डेफिनेशन बघितली तर इट इज अ फिजिओलॉजिकल प्रोसेस. इट इज अ फिजिओलॉजिकल प्रोसेस in which synthesis, secretion and feeding of breast milk to baby under the influence of हार्मोन अँड रिफ्लेक्सेस. ही झाली त्याची कंप्लीट डेफिनेशन. म्हणजे इट इज अ फिजिओलॉजिकल प्रोसेस. ती काय आहे, एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे इन विच सिंथेसिस, सिक्रिशन अँड द फिडिंग. म्हणजे काय करतात, जे काही मॅमरी ग्लँड्स आहेत, जे काही ब्रेस्ट आहे ते काय करतात, सिंथेसाइज आणि दी सिक्रिशन करतात ब्रेस्ट मिल्कचं. यासोबतच ते काय करणार आहे, फिडिंग करणार आहे टू ऑफ द ब्रेस्ट मिल्क टू बेबी. जे काही बेबी आहे ते बेबीला काय करतात, फीड करतात अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हार्मोन्स. जे काही हार्मोन्स आहे त्या हार्मोन्सच्या इन्फ्लुएन्समध्ये, यासोबतच जे काही रिफ्लेक्सेस आहे या रिफ्लेक्सेसच्या इन्फ्लुएन्समध्ये काय करणार, ते कम्प्लिटली फीड करणार आहे. जर ही झाली त्याची कंप्लीट डेफिनेशन. जर आपण या स्टेजेसचा विचार केला तर स्टेजेस असणार आहे, दीज स्टेजेस आर डिवायडेड इंटू द 5 स्टेप्स किंवा स्टेज. त्याच्या 5 स्टेजेस असणार आहे. नंबर 1 जी काही स्टेज आहे दॅट्स कॉल्ड ॲज अ मॅमोजेनेसिस. मॅमोजेनेसिस इट मीन्स जे काही मॅमरी ग्लँड्स आहे या मॅमरी ग्लँडचं प्रिपरेशन करणं. मॅमो इट मीन्स मॅमरी ग्लँड आणि जेनेसिस इट मीन्स प्रिपरेशन ऑफ द मॅमरी ग्लँड. देन नेक्स्ट असणार आहे लॅक्टोजेनेसिस. मॅमरी ग्लँडचं कंप्लीट प्रिपरेशन झाल्यानंतर ते काय करतात, ब्रेस्ट मिल्क सिंथेसाइज करतात. लॅक्टो इट मीन्स दी जे काही ब्रेस्ट मिल्क असणार आहे त्या मिल्कचं काय करायचं आहे, जेनेसिस इट मीन्स सिंथेसिस, सिक्रिशन ऑफ दी ब्रेस्ट मिल्क दॅट्स कॉल्ड ॲज अ लॅक्टोजेनेसिस. देन नेक्स्ट वन असणार आहे, थर्ड वन जी काही प्रोसेस आहे दॅट्स कॉल्ड ॲज अ गॅलॅक्टोकायनेसिस. गॅलॅक्टोकायनेसिस गॅलॅक्टो इट ऑल्सो रिप्रेझेंट दी ब्रेस्ट मिल्क. जे काही ब्रेस्ट मिल्क आहे त्याला रिप्रेझेंट करतो. आणि कायनेसिस इट मीन्स दी मुवमेंट. जे काही मुवमेंट असणार आहे ब्रेस्ट मिल्कची ती मुवमेंट म्हणजेच काय, तर जे काही ब्रेस्ट आहे ब्रेस्टमध्ये जे काही अल्व्हिओलर सॅक असणार आहे या अल्व्हिओलर सॅकमधून काय करायचं, जे काही ब्रेस्ट मिल्क आहे त्याला ट्रान्सपोर्ट करायचं जेणेकरून ते डक्टमध्ये जाईल आणि डक्टमधून ते काय करायचं, पास करायचं इंटू द आउटर बॉडी. म्हणजे जो काही बेबी असणार आहे बेबीला काय करण्यात जाणार, ते कम्प्लिटली फीड केलं जाणार. म्हणजे लेट डाऊन रिफ्लेक्स पण आपण याला म्हणतो, ज्याच्यामध्ये काय होतं
ट्रान्सपोर्टेशन ऑफ द ब्रेस्ट मिल्क. देन नेक्स्ट वन असणार आहे गॅलॅक्टोपोएसिस, फोर्थ वन. Galactopoiesis. Galacto it means the breast milk and poiesis it means continuous secretion of the breast milk. जे काही ब्रेस्ट मिल्क आहे त्या ब्रेस्ट मिल्कचं कंटिन्युअसली सिक्रेशन करणं त्यालाच आपण म्हणणार आहे गॅलॅक्टोपोएसिस. आणि लास्ट वन जी काही प्रोसेस असणार आहे म्हणजे लास्ट वन जी काही स्टेजेस असणार आहे त्या स्टेजला आपण म्हणतो इन्व्होल्युशन. इन्व्होल्युशन ही खूप लेटची स्टेज आहे. ज्या लेटच्या स्टेजमध्ये काय होतं, जे काही मॅमरी ग्लँड्स या इन्व्होल्युशन ग्रुपमध्ये जातात की इन्व्होल्युशन स्टेजमध्ये जातात, जेणेकरून काय होणार आहे जे काही सिंथेसिस ऑफ द ब्रेस्ट मिल्क आहे हे कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे जे काही बेबीची नीड फुलफिल झाल्यानंतर ते काय होता कंप्लीट जे काही सिक्रेशन आणि सिंथेसिस असणार हे काय होतं स्टॉप होऊन जातं आफ्टर देर इज अ प्युपेरियल पिरियड. हे डिपेंड करतं की जे काही वुमन्स आहे त्या किती क्वांटिटी म्हणजे फ्रिक्वेन्सी अँड दी अमाऊंट ऑफ द ब्रेस्ट फीड करतात बेबीला आणि किती ड्युरेशन पर्यंत करणार आहे त्याच्यावरून ते काय असणार आहे डिपेंडंट असणार आहे. सो नंबर वनची जी काही प्रोसेस असणार आहे किंवा स्टेज असणार आहे ती आहे मॅमोजेनेसिस आणि ती आपल्याला बघायची. आता मॅमो वर्ड रिप्रेझेंट दी मॅमरी ग्लँड्स. नंबर वन आहे मॅमोजेनेसिस. मॅमो वर्ड शो करतो की ज्या काही मॅमरी ग्लँड्स आहे या मॅमरी ग्लँड्सचं काय करायचं आहे प्रॉपरली प्रिपरेशन. आणि जेनेसिस म्हणजेच काय प्रिपरेशन. मॅमरी ग्लँड्स इट मीन्स ज्या काही ब्रेस्ट आहेत त्या ब्रेस्टचं काय करायचं प्रॉपरली प्रिपरेशन करायचं त्याला म्हणतो आपण मॅमोजेनेसिस. आता हे जे काही मॅमोजेनेसिस आहे हे मॅमोजेनेसिस स्टार्टिंग कुठून झालेलं असतं फ्रॉम देर इज अ प्युबरिटी. जी काही प्युबरिटी असते ज्या फिमेलला प्युबरिटी हिट होते म्हणजेच काय जी काही प्युबरिटी आहे प्युबरिटी स्टार्टिंगचा जो काही पॉईंट असणार आहे या स्टार्टिंगच्या पॉईंटपासून काय होणार आहे जे काही मॅमरी ग्लँड्स आहे या मॅमरी ग्लँडचं प्रिपरेशन स्टार्ट होणार आहे. म्हणजे जे काही फिमेल असेल किंवा फिमेल चाइल्ड जे आहे त्यांचं जे काही 12 to 14 एज ग्रुप असणार आहे या 12 to 14 एज ग्रुप पासून जे काही इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन जे काही ब्रेस्ट आहे त्या ब्रेस्टची साईज इन्क्रीज व्हायला लागते दॅट्स कॉल्ड ॲज दी मॅमोजेनेसिस. आता याच्यामध्ये काय होतं की जे काही मॅमरी ग्लँड्स या मॅमरी ग्लँडचं प्रिपरेशन होतं म्हणजेच काय जे काही मॅमरी ग्लँड्स या मॅमरी ग्लँड्सला प्रिपेअर केलं जातं तर मग काय होणार आहे त्याची जी काही साईज असणार आहे ही साईज काय होते इन्क्रीज होते. म्हणजेच काय तर जे काही ब्रेस्ट आहे या ब्रेस्टची साईज काय होते इन्क्रीज होते. यासोबत जी काही ग्रोथ असणार आहे ब्रेस्टची ती ग्रोथ पण होणार आहे. देन फॅट डिपोजिशन तिथे काय होणार आहे फॅट डिपोजिशन. आता हे सगळं जे होतंय हे कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये होणार आहे तर इस्ट्रोजन अँड दी प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन हे जे काही दोन हार्मोन आहेत या दोन हार्मोनच्या प्रेझेन्समध्ये काय होणार आहे जे काही मॅमरी ग्लँड्स आहे या मॅमरी ग्लँड्सचं कम्प्लीट प्रिपरेशन होणार आहे. म्हणजेच जो काही इस्ट्रोजन आहे हा इस्ट्रोजन रिस्पॉन्सिबल असतो ज्या काही डक्ट्स आहेत या डक्ट्सचं कम्प्लीट मॅच्युरेशन करण्यासाठी किंवा प्रिपरेशन करण्यासाठी. यासोबतच जे काही प्रोजेस्टेरॉन आहे हा प्रोजेस्टेरॉन रिस्पॉन्सिबल असतो ज्या काही अल्व्हिओलाय असतात ज्या मॅमरी ग्लँडच्या अल्व्हिओलाय आहेत त्यांचं काय करायचं त्याला कम्प्लीट प्रिपरेशन करायचं. आता ही झाली एक मॅमरी ग्लँड किंवा ब्रेस्ट. याच्यामध्ये काय असणार आहे जे काही डक्ट्स आहे नंबर ऑफ डक्ट्स असतात या डक्ट्स काय करतात इथे अल्व्हिओलायला काय असणार आहे अटॅच असणार आहे. जशा रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये अल्व्हिओलाय असतात तशाच इथे पण काय असणार आहे अल्व्हिओलाय असणार. अल्व्हिओलाय म्हणजेच जे काही ग्रेप लाईक स्ट्रक्चर असतं ज्या काही ग्रेप लाईक सॅक्स असतात त्या सॅक्स काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे. आता ह्या ज्या काही अल्व्हिओलाय या अल्व्हिओलायचं मॅच्युरेशन करण्यासाठी काय असतं जो काही प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे हा रिस्पॉन्सिबल असणार आहे आणि या ज्या काही डक्ट्स आहे या डक्टचं प्रॉपर मॅच्युरेशन करण्यासाठी जो काही इस्ट्रोजन हार्मोन आहे तो रिस्पॉन्सिबल असणार आहे. हे झालं मॅमोजेनेसिस. देन सेकंड वन असणार आहे गॅलॅक्टोजेनेसिस किंवा लॅक्टोजेनेसिस. ही काय असणार आहे सेकंड स्टेप असणार आहे. इन दॅट लॅक्टोजेनेसिस लॅक्टो रिप्रेझेंट्स द वर्ड दॅट इज अ ब्रेस्ट मिल्क. जे काही ब्रेस्ट मिल्क आहे त्या ब्रेस्ट मिल्कला काय करतो तो रिप्रेझेंट करतो आणि जेनेसिस इट मीन्स दी फॉर्मेशन. जे काही मिल्क आहे या मिल्कचं काय केलं जातं फॉर्मेशन केलं जातं. म्हणजेच काय जो काही ब्रेस्ट मिल्क आहे या ब्रेस्ट मिल्कचं काय करायचं फॉर्मेशन करायचं. देर इज अ सिंथेसिस अँड अ सिक्रिशन. जे काही सिंथेसिस असणार आहे हे सिंथेसिस करणार आहे आणि काय करणार आहे सिक्रिशन करणार आहे ब्रेस्ट मिल्कचं. तर मग इथं काय जे काही मॅमोजेनेसिस आहे या मॅमोजेनेसिस मध्ये जे काही ब्रेस्ट असतात हे ब्रेस्ट काय करतात कम्प्लिटली मॅच्युअर होतात कम्प्लिटली फॉर्म होतात. आता याची जी काही स्टार्टिंग ही प्युबर्टी पासून स्टार्ट झाली बट जी काही रॅपिड ग्रोथ होती त्याची ही रॅपिड ग्रोथ कधी होणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. जे काही प्रेग्नन्सीचा टाइम पिरियड असतो या प्रेग्नन्सीच्या टाइम पिरियडमध्ये ते रॅपिडली ग्रो होतात. आता जे काही लॅक्टोजेनेसिस आहे इट मीन्स या लॅक्टोजेनेसिस पर्यंत हे जे काही ब्रेस्ट असणार हे ब्रेस्ट काय होतात कम्प्लिटली मॅच्युअर असतात कम्प्लिटली प्रिपेअर असतात फॉर दॅट इज सिंथेसिस ऑफ ब्रेस्ट मिल्क. इथून काय होतं सिंथेसिस अँड द सिक्रेशन ऑफ ब्रेस्ट मिल्क. बट आता जे काही प्रेग्नन्सीचा टाइम पिरियड आहे तर प्रेग्नन्सीच्या टाइम पिरियडमध्ये पण
पण होणार आहे का, म्हणजे प्रेग्नन्सी पर्यंत टाइम पिरियड मध्ये कंप्लीट झाला. तर लॅक्टोजेनेसिस मध्ये काय होतं, देर आर दी 2 स्टेजेस. या परत काय होलंय, 2 स्टेजेस मध्ये डिवाइड झालंय. नंबर 1 देर इज अ स्टेज 1 आणि नंबर 2 देर इज स्टेज 2. आता स्टेज 1 मध्ये काय होतं, जो काही प्रोजेस्टेरॉन हार्मोन हा प्रेग्नन्सीच्या टाइम पिरियड मध्ये काय असणार आहे, हाय असणार आहे. आणि ह्या प्रोजेस्टेरॉनमुळे काय होतं, जे काही मॅमरी ग्लँड्स ह्या मॅमरी ग्लँड्सला सबसाईड केलं जातं. फक्त अल्व्हिओलाई जे काही असणार आहे त्यांचं प्रॉपरली मॅच्युरेशन केलं जातं आणि जे काही ब्रेस्ट मिल्क आहे या ब्रेस्ट मिल्कला थोडंसं सप्रेस केलं जातं. बट इन प्रेझेन्स ऑफ देर इज अ प्रोलॅक्टिन हार्मोन. प्रोलॅक्टिन हार्मोन स्मॉल अमाऊंटमध्ये असतो, त्याच्यामुळे काय होतं, इथं एकदम स्मॉल थिक ब्लड फॉर्मेशन होतं, थिक मिल्क फॉर्मेशन होतं. आणि जे काही थिक मिल्क आहे या थिक मिल्कला जो काही कलर बघितला आपण तो कसा असतो, येल्लोविश इन कलर, आणि त्यालाच आपण म्हणतो कोलोस्ट्रोम. कोलोस्ट्रोम म्हणजे काय, जे काही फर्स्ट मिल्क असतं, जे काही थिक असतं त्या मिल्कला आपण कोलोस्ट्रोम म्हणतो. आणि त्याच मिल्कमध्ये काय असणार आहे, जे काही इम्युनोग्लोब्युलिन्स ते काय असतात, प्रेझेंट असतात. आता या स्टेज फर्स्टमध्ये म्हणजे जे काही सेकंड हाफ ऑफ द प्रेग्नन्सी असते तिथपासून ते काय होतं, सिंथेसाइज व्हायला स्टार्ट होतं. बट एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये ते काय असणार आहे, सिंथेसिस होत असणार आहे. आणि जे काही सेकंड स्टेज असणार आहे, ह्या सेकंड स्टेजला काय असतं, जे काही ॲक्च्युअल सिक्रिशन ऑफ द ब्रेस्ट मिल्क आहे, ॲक्च्युअल सिक्रिशन ऑफ ब्रेस्ट मिल्क, जे काही ब्रेस्ट मिल्क आहे या ब्रेस्ट मिल्कचं ॲक्च्युअल सिक्रेशन व्हायला स्टार्ट होतं. म्हणजेच काय, कधीपासून होणार आहे, फ्रॉम देर इज अ 3rd to 4th डे. जो का प्युपेरियमचा 3rd to 4th डे, या 3rd to 4th डे पासून ते काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. आणि त्यालाच आपण म्हणतो देर इज अ स्टेज 2. आणि ह्या स्टेज 2 मध्ये जो काही प्रोलॅक्टिन हार्मोन आहे, हा प्रोलॅक्टिन हार्मोन काय असतो, एकदम रिस्पॉन्सिबल असतो. आणि ह्या प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे काय होणार आहे, जे काही सिंथेसिस आहे हे सिंथेसिस ऑफ द ब्रेस्ट मिल्क ऑकर होणार आहे. म्हणजे टोटल जे काही ॲक्च्युअल ब्रेस्ट मिल्क असतं, जे काही एकदम मॅच्युअर ब्रेस्ट मिल्क असतं, याचं जे काही सिक्रेशन असणार आहे हे ड्यू टू द प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे होणार आहे. आणि याच प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे काय होतं, जे काही सेकंड स्टेज आहे किंवा जी काही कंप्लीट लॅक्टेशन प्रोसेस आहे ही कंप्लीट झालेली असते. देन नेक्स्ट वन असणारी जी काही थर्ड स्टेप आहे दॅट्स कॉल्ड ॲज गॅलॅक्टोकायनेसिस. गॅलॅक्टोकायनेसिस. आता गॅलॅक्टो जो काही वर्ड आहे तो शो करतो ब्रेस्ट मिल्कला, आणि कायनेसिस इट मीन्स दी मूवमेंट ऑर दी ट्रान्सपोर्टेशन. मूवमेंट ऑर ट्रान्सपोर्टेशन. आता याच्यामध्ये होतं काय, तर जे काही गॅलॅक्टोकायनेसिस आहे, जिथं ब्रेस्ट मिल्क फॉर्मेशन झालं, बेबी ब्रेस्ट फीड करतोय, तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही ब्रेस्ट मिल्क आहे याचं कंटिन्युअस सिंथेसिस अँड दी सिक्रेशन व्हायला पाहिजे. आता कंटिन्युअस सिंथेसिस अँड सिक्रेशन का बरं, कारण बेबी ज्या वेळेला ब्रेस्ट सक करणार, मिल्क सक करणार आहे, तर त्या कंडिशनमध्ये जे काही ब्रेस्ट मिल्क आहे याचं कम्प्लिटली ट्रान्सपोर्टेशन पण व्हायला पाहिजे सोबत. म्हणजे डिपेंडिंग ऑन दी डिमांड अँड दी सप्लाय, जसं डिमांड असणार आहे त्यानुसारच काय व्हायला पाहिजे, जो काही मिल्क आहे त्या मिल्कचं सप्लाय व्हायला पाहिजे. आणि त्या कंडिशननुसार जे काही गॅलॅक्टोकायनेसिस आहे हे गॅलॅक्टोकायनेसिस काय व्हायला पाहिजे, डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, तर जसं जसं बेबी ब्रेस्ट फीड करणार आहे त्या कंडिशननुसारच काय व्हायला पाहिजे, जे काही ब्रेस्ट मिल्क आहे ते मदरच्या ब्रेस्टमध्ये काय व्हायला पाहिजे, फॉर्म व्हायला पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो गॅलॅक्टोकायनेसिस. आणि हे जे काही गॅलॅक्टोकायनेसिस आहे हे 2 मेथड्सने काय होतं, फॉर्म होतं. म्हणजेच काय, तर जे काही कॉन्ट्रॅक्टाईल मेथड असणार आहे, कॉन्ट्रॅक्टाईल मेथडने काय होणार, ते पास होणार आहे. यालाच आपण अनदर वर्डमध्ये म्हणतो लेट डाऊन रिफ्लेक्स. लेट डाऊन रिफ्लेक्स म्हणजेच काय, तर जे काही ट्रान्सपोर्टेशन असणार आहे ब्रेस्ट मिल्कचं त्याला काय म्हणतो आपण, लेट डाऊन रिफ्लेक्स. आणि हे कसं सुरू होणार आहे, कॉन्ट्रॅक्टाईलनी, त्यासोबतच काय, सकलिंग. जो काही बेबी सक करतो ब्रेस्ट मिल्कला त्या सकलिंग थ्रू. आता सिंपलमध्ये याचं मेकॅनिझम जर आपण लर्न केलं तर कसं असणार आहे, जो काही बेबी आहे ह्या बेबी काय करणार आहे, जो काही निपल आहे या निपलला काय करतो, सक करायला स्टार्ट करतो. म्हणजेच काय, तर सकलिंग रिफ्लेक्स करणार आहे. आणि ज्या वेळेला तो सक करायला स्टार्ट करतो तर इथे काय होणार आहे, एक इम्पल्स जनरेट होणार आहे. आणि हा इम्पल्स काय होतो, कम्प्लिटली ट्रान्सफर्ड होतो. म्हणजे काय, सकलिंग थ्रू काय होणार आहे, इम्पल्स फॉर्मेशन. आणि हाच इम्पल्स काय होतो, ट्रान्सफर्ड होतो कोणाकडे, तर स्पायनल कॉर्ड. आता स्पायनल कॉर्डकडे तो ट्रान्सफर झाला म्हणजे तो कोणाकडे जाणार आहे, टू देर इज हायपोथॅलॅमस. स्पायनल कॉर्डकडून तो जाणार आहे हायपोथॅलॅमसकडे. हायपोथॅलॅमसकडे म्हणजे ज्या वेळेला तो ब्रेनकडे गेला, ब्रेनकडे हायपोथॅलॅमस जो असणार आहे, या हायपोथॅलॅमसकडे गेल्यानंतर तो काय करतो, हायपोथॅलॅमस स्टिम्युलेट करतो टू देर इज पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड. आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट केल्यानंतर इथं काय रिलीज होतो, जो काही ऑक्सिटोसिन हार्मोन असणार आहे, ऑक्सिटोसिन हार्मोनचं काय होणार आहे, रिलीजिंग होणार आहे.
ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होणार आहे आणि ज्या वेळेला ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होतं तो ऑक्सिटोसिन हार्मोन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, ज्या काही आपल्या मायो इपिथेलियल सेल असतात म्हणजे ज्या काही आपल्या सॅक्स असणारे अल्व्हिओलाय, या अल्व्हिओलाय सॅकला काय करतो, कॉन्ट्रॅक्ट करतो आणि अल्व्हिओलाय सॅक ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट होणार आहे त्यावेळेला तिथून काय होणार आहे, जे काही मिल्क आहे हे मिल्क काय होतं, इजेक्ट होतं आणि हे मिल्क काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ मायो इपिथेलियल, कॉन्ट्रॅक्शन ऑफ मायो इपिथेलियल सेल. ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्शन ऑफ मायो इपिथेलियल सेल होणार आहे त्यावेळेला काय होणार आहे, जे काही मिल्क आहे त्या मिल्कचं काय होतं, इजेक्शन, मिल्क इजेक्शन आणि मिल्क इजेक्शन झाल्यानंतर बेबी काय करणार आहे, फीड करणार आहे म्हणजेच काय करतो, बेबी कम्प्लिटली ते सक करणार आहे आणि बेबीची जी काही नरिशमेंट असणार आहे ती फुलफिल होते. हे झालं त्याचं मेकॅनिझम ऑफ देअर इज अ गॅलॅक्टोकायनेसिस. देन नेक्स्ट वन फोर्थ स्टेज असणार आहे गॅलॅक्टोपोएसिस. फोर्थ स्टेज गॅलॅक्टोपोएसिस. आता गॅलॅक्टो म्हणजेच काय, ब्रेस्ट मिल्क आणि पोएसिस इट मीन्स कंटिन्युअस सिक्रेशन ऑफ द ब्रेस्ट मिल्क. आता ज्या वेळेला बेबी सगळं ब्रेस्ट मिल्क सक करत असतो त्याच वेळेला काय व्हायला पाहिजे, कंटिन्युअसली जे काही ब्रेस्ट मिल्क आहे ते ब्रेस्ट मिल्क कंटिन्युअसली सिंथेसाइज व्हायला पाहिजे. यासाठी जे काही हार्मोन रिस्पॉन्सिबल असतात ते हार्मोन काय करतात, ते काही ब्रेस्ट मिल्क सिंथेसिस आहे ते स्टिम्युलेट करत असतात. आता कंटिन्युअस जे काही ब्रेस्ट मिल्क आहे, कंटिन्युअस सिंथेसिस, त्यामुळे काय होणार आहे, कंटिन्युअस सिंथेसिस होणार आहे आणि जे काही हार्मोन्स त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे त्या हार्मोन्स असणार आहे मेन हार्मोन देयर इज अ प्रोलॅक्टिन. जो काही प्रोलॅक्टिन हार्मोन आहे हा काय करतो, मेनली स्टिम्युलेट करतो ब्रीस्टला, जेणेकरून काय होणार आहे, जे काही ब्रीस्ट आहेत किंवा मॅमरी ग्लँड्स हे काय करतात, ते हार्मोन सिक्रेट करतात आणि त्याचमुळे काय होणार आहे, जे काही ब्रेस्ट मिल्क आहे ते सिंथेसिस होणार आहे. याच्यासोबतच अनदर जे काही हार्मोन्स आहे तो आहे ग्रोथ हार्मोन, देन इन्सुलिन. हे काय करणार आहे, थोडेसे हेल्प करणार आहे जेणेकरून काय होणार आहे, जे काही ब्रेस्ट मिल्क आहे हे ब्रेस्ट मिल्क सिंथेसाइजला हेल्पिंग करणार आहे किंवा ते ट्रिगर करतात. देन ग्लुकोकॉर्टिकॉइड, आपण काय असणार आहे, हार्मोन असणार आहे जो स्टिम्युलेट करणार आहे फॉर देयर इज अ गॅलॅक्टोपोएसिस आणि या गॅलॅक्टोपोएसिस थ्रू काय होणार आहे, कंटिन्युअसली सिंथेसिस ऑफ देयर इज अ ब्रेस्ट मिल्क. देन नेक्स्ट म्हणजे काय स्टेज होती ती लास्ट स्टेज असणार आहे 5th नंबरची, इन्व्होल्युशन, इन्व्होल्युशन ऑफ ब्रेस्ट ऑर दी मॅमरी ग्लँड. आता मॅमरी ग्लँडचं इन्व्होल्युशन काय, तर ज्या वेळेला कम्प्लिटली बेबीचं जे काही ब्रेस्ट फिडिंग असतं हे कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजेच प्युपेरियल पिरियड कम्प्लीट झाल्यानंतर जे काही मदर आहे या मदरच्या ब्रेस्टमध्ये काय होतं, इन्व्होल्युशन होतं. इन्व्होल्युशन म्हणजेच काय, तर जे काही रिव्हर्सिबल चेंजेस आहे ब्रेस्टमध्ये ते होणार आहे. आता रिव्हर्सिबल चेंजेसमध्ये काय, तर जे काही ब्रेस्ट आहे ते ब्रेस्टचं कम्प्लीट मॅच्युरेशन झालेलं होतं, ब्रेस्टची ग्रोथ झालेली होती, ही ग्रोथ काय होणार आहे, रिव्हर्ट बॅक होणार आहे. आता इन्व्होल्युशनमध्ये मोस्टली तर जे काही ऑर्गन्स असतात हे ऑर्गन काय होतात, प्री प्रेग्नंट स्टेटला जातात. बट जे काही ब्रेस्टचं इन्व्होल्युशन असणार ह्या इन्व्होल्युशन मध्ये कंप्लीट प्री प्रेग्नंट स्टेटला जाणार नाहीये, स्मॉल अमाऊंट मध्ये ते जे काही असणार आहे ते म्हणजे नियर अबाउट दी प्री प्रेग्नंट स्टेटला जात आहे आणि ज्यामध्ये काय होणार आहे, जे काही इन्व्होल्युशन आहे हे इन्व्होल्युशन कंप्लीट होणार आहे. म्हणजे जो काही त्याचा पर्पज आहे हा पर्पज काय होतो, फुलफिल होतो आणि त्याच्यामध्ये जी काही साईज असते ही साईज काय होते, रिड्यूस होते. यासोबतच जे काही लॅक्टेशन फंक्शन असतं म्हणजेच काय, सिंथेसिस अँड दी सिक्रेशन, सिंथेसिस अँड सिक्रेशन ऑफ द ब्रेस्ट मिल्क हे काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे आणि हे रिड्यूस करण्यासाठी काय केलं जातं, जे काही इन्व्होल्युशन आहे हे इन्व्होल्युशन होणार. म्हणजेच काय, जो काही प्रोलॅक्टिन हार्मोन आहे या प्रोलॅक्टिन हार्मोनचं काय होतं, सबसाईड होतो, तो डिक्रीज होतो आणि ते डिक्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, जे काही सिंथेसिस ऑफ द ब्रेस्ट मिल्क आहे हे डिक्रीज होणार आहे आणि ते जर डिक्रीज होत असेल तर साईज ऑफ द ब्रेस्ट काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. दॅट्स कॉल्ड ॲज द इन्व्होल्युशन. सो इथपर्यंत आपला जो काही पॉईंट आहे म्हणजे जे काही स्टेजेस आहे हे स्टेजेस काय झाले, कंप्लीट झाले. देन नेक्स्ट असणार आहे हार्मोन्स रिस्पॉन्सिबल फॉर दी लॅक्टेशन. हार्मोन्स मध्ये मेनली जो काही हार्मोन्स असणार आहे ते जो हार्मोन्स आहे तो आहे इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. आता इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन काय, तर इस्ट्रोजन इज रिस्पॉन्सिबल फॉर दी मॅच्युरेशन ऑर देर इज अ प्रिपरेशन ऑफ दी डक्ट्स. ज्या काही डक्ट्स असणार आहे त्या डक्ट्सचं मॅच्युरेशन अँड प्रिपरेशनसाठी, तर त्यासोबतच जो काही प्रोजेस्टेरॉन आहे प्रोजेस्टेरॉन रिस्पॉन्सिबल असणार आहे मॅच्युरेशन ऑफ दी अल्व्हिओलाई किंवा अल्व्हिओलर सेल. जे काही अल्व्हिओलर सेल्स आहे या अल्व्हिओलर सेल्सची काय करायचे, त्याला मॅच्युरेशन करायचं. देन नेक्स्ट वन असणार आहे प्रोलॅक्टिन हार्मोन. प्रोलॅक्टिन रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस अँड दी सिक्रेशन ऑफ ब्रेस्ट मिल्क. सिंथेसिस अँड सिक्रेशन, जे काही सिंथेसिस अँड सिक्रेशन आहे ब्रेस्ट मिल्कचं ते करण्यासाठी प्रोलॅक्टिन हार्मोन रिस्पॉन्सिबल असणार आहे. आणि जो काही लास्ट हार्मोन असतो
4 नंबरचा तो आहे ऑक्सिटोसिन. आणि ऑक्सिटोसिन रिस्पॉन्सिबल असणार आहे फॉर कॉन्ट्रॅक्शन ऑर अ लेट डाऊन रिफ्लेक्स. जो काही लेट डाऊन रिफ्लेक्स असतो किंवा ट्रान्सपोर्टेशन ऑफ द ब्रेस्ट मिल्क आहे त्यासाठी काय असणार आहे, ऑक्सिटोसिन हार्मोन रिस्पॉन्सिबल असणार आहे. आता हे झालं कंप्लीट जे काही आपल्या स्टेजेस आहेत त्या. आता टोटल अमाऊंट ऑफ द एनर्जी रिक्वायर्ड फॉर दी मदर. जी काही मदर आहे त्या मदरला पर डेला किती अमाऊंट ऑफ द एनर्जी लागणार आहे, तर जी काही मदर आहे त्या मदर कंप्लीट जे काही ब्लड मिल्क सिंथेसाइज करतात ब्रेस्ट थ्रू, तर त्याच्यासाठी मदरला लागते अबाउट 700 किलो कॅलरीज पर डे. म्हणजे एवढी एनर्जी काय करणारी मदरला रिक्वायर्ड असणारी फॉर सिंथेसिस अँड द सिक्रेशन ऑफ द ब्रेस्ट मिल्क. यासोबतच जर आपण बघितलं तर म्हणजे ही लागणारी एनर्जी. आता ही एनर्जी लागते, पण मदर किती क्वांटिटीमध्ये ब्लड आपलं सिंथेसाइज करणारे मिल्क, जर आपण त्या मिल्कचा विचार केला तर ते मिल्क असणारे अबाउट 500 to 800 ml पर डे. एका दिवसाला मदर किती मिल्क सिंथेसाइज करते, तर 500 to 800 ml 500 ते 800 ml पर्यंत काय केलं जातं, जे काही ब्रेस्ट मिल्क आहे या ब्रेस्ट मिल्कचं सिंथेसाइज केलं जातं. देन नेक्स्ट असणार आहे मॅनेजमेंट ऑफ द लॅक्टेशन. मॅनेजमेंट ऑफ लॅक्टेशन. जर आपण लॅक्टेशनचं मॅनेजमेंट बघितलं तर लॅक्टेशन मॅनेजमेंट काय असणार आहे, इट्स अ आर्ट अँड दी सायन्स. एक आर्ट आहे आणि यासोबतच काय असणार ते सायन्स असणार आहे, ज्या थ्रू काय होतं कंप्लीट जे काही सिंथेसिस अँड द सिक्रेशन ऑफ द ब्रेस्ट मिल्क आहे हे कंप्लीट होणार आहे. यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर लॅक्टेशनची जी काही प्रोसेस असणार आहे या प्रोसेससाठी मदरला फर्स्ट ऑफ ऑल जे काही फोकसिंग पॉईंट आहे या फोकसिंग पॉईंटवरती लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे नंबर 1 असणार आहे न्यूट्रिशन. मदरचं जे काही न्यूट्रिशन आहे हे न्यूट्रिशन प्रॉपर असायला पाहिजे. म्हणजे प्रॉपरली जो काही बॅलन्स डाएट आहे हा बॅलन्स डाएट मदर दिलं पाहिजे. यासोबतच जे काही हाय प्रोटीन रिच डाएट असणार आहे हा प्रोटीन रिच डाएट पण मदरला देणं काय असणार आहे गरजेचं आहे. यासोबत जो काही कॅल्शियम रिच डाएट असतो तो पण काय करायचा आहे इन्क्लूड करायचा आहे. म्हणजे आता जो काही कॅल्शियम असणार आहे हे मिल्कमधून बेबीला प्रोव्हाइड होणार आहे, म्हणून काय करायचं आहे जे काही कॅल्शियम आहे हा कॅल्शियम रिच डाएट द्यायचा आहे. देन जे काही प्रोटीन असणार आहे हे प्रोटीन रिच पण काय करायचं आहे मदरला डाएट प्रोव्हाइड करायचा आहे. तो डाएट काय असला पाहिजे, परत कॅलरीज रिच पण असला पाहिजे, जेणेकरून मदरला काय येणार नाही फटीक येणार नाही. यासोबतच मदरचे जे काही प्रॉपर जे फंक्शनिंग असणार आहे बॉडीचं हे पण काय होणार आहे कंप्लीट होणार आहे. हे झालं रिगार्डिंग द न्यूट्रिशन. म्हणजे त्याच्यामध्ये कंप्लीट मेन जे काही फोकस आहे हे फोकस एरिया कव्हर व्हायला पाहिजे. देन जे काही फॅट्स आहे मदरला ह्या फॅट्स पण काय झाला पाहिजे डेली बेसिसवरती प्रोव्हाइड झाले पाहिजे. कारण जेव्हा मदर लॅक्टेशन करत असते किंवा लॅक्टेटिंग फेजमध्ये असते तर त्या कंडिशनमध्ये मदरचं जे काही वेट आहे ते वेट रिड्यूस होत असतं. काही मदर्समध्ये ते 1 मंथ पर्यंत होईल रिड्यूस, किंवा काही मदर्समध्ये ते 6 मंथ पर्यंत पण काय होतं रिड्यूस होतं. आणि फॉर दॅट रिझन मदरला काय करायचं, जे काही फॅटी डाएट आहे तो फॅट पण काय करायचं प्रोव्हाइड करायचं, जेणेकरून काय होणार आहे मदरची जी काही हेल्थ असेल ती ऑप्टिमम लेवल राहील. यासोबतच जे काही लॅक्टेशन आहे त्या लॅक्टेशनचं मॅनेजमेंट होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. आता स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजे काय, जो काही बेबी आहे बेबीचा आणि मदरचा काय करायचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट करायचा, जेणेकरून काय होणार आहे प्रॉपर ऑक्सिटोसिन सिक्रेट होणार आहे. आणि जर प्रॉपर ऑक्सिटोसिन सिक्रेट होत असेल म्हणजेच काय लव हार्मोन जर सिक्रेट होत असेल त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे प्रॉपर जे काही लेट डाऊन रिफ्लेक्स आहे मदरचा तो लेट डाऊन रिफ्लेक्स होणार आहे. प्रॉपरली मिल्क इजेक्ट होणार आहे बेबीला, आणि जर प्रॉपरली मिल्क इजेक्ट होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही मदरमधच्या बॉडीमध्ये प्रॉपर सिंथेसिस ऑफ दी काय होणार आहे ब्रेस्ट मिल्क होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे पोझिशनिंग. पोझिशनिंग कसली, तर ब्रेस्ट फिडिंगची. जी काही मदर आहे ती मदर ब्रेस्ट फीड करताना बेबीला ब्रेस्ट फीड करताना प्रॉपर पोझिशन तिची असायला पाहिजे. म्हणजेच काय मदर एक तर लाईन डाऊन पोझिशनमध्ये तिने ब्रेस्ट फीड करायला पाहिजे, किंवा जी काही सिटिंग पोझिशन आहे या सिटिंग पोझिशनमध्ये पण प्रॉपरली बेबीची आणि मदरची काय व्हायला पाहिजे अटॅचमेंट व्हायला पाहिजे. बेबीचा जो काही चीनचा एरिया असतो हा चीनचा एरिया मदरचे काही ब्रेस्ट आहे या ब्रेस्टला टच केला पाहिजे ड्युरिंग द टाइम ऑफ, म्हणजे जो काही बेबी आहे या बेबीने ज्या वेळेला जो काही निपल आहे तो बेबीच्या माउथमध्ये गेल्यानंतर जो काही चीनचा एरिया आहे तो कम्प्लिटली टच केला पाहिजे. त्याला प्रॉपर अटॅचमेंट म्हणतो. जेणेकरून काय होणार आहे जे काही मिल्कचं इजेक्शन असणार हे प्रॉपरली मदर बेबीच्या बॉडीमध्ये होणार आहे. यासोबतच जे काही मदरचं मिल्क सिंथेसिस असणार आहे हे पण काय होईल प्रॉपर होईल. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर जो काही बेबी आहे या बेबीचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट करायचे, पोझिशनिंग करायचे, न्यूट्रिशन बेबीला मदरला प्रोव्हाइड करायचे. देन जी काही कांगारू मदर केअर असते
ही कांगारू मदर केअर काय करायची, डेव्हलप करायची. म्हणजेच काय, आता स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाला, पण कांगारू मदर केअरमध्ये काय होणार आहे, जे काही मदर आणि चाइल्डचं जे काही बॉन्डिंग असणार आहे, हे बॉन्डिंग काय होतं, प्रॉपर होतं. जेणेकरून काय होणार आहे, जी काही मदर आहे हे मदरचं जे काही सिंथेसिस आणि सिक्रेशन ऑफ ब्रेस्ट मिल्क आहे हे प्रॉपर होणार आहे. देन जर आपण नेक्स्ट बघितलं तर जे काही बेबी आणि मदर आहे, या बेबी आणि मदरमध्ये जे बॉन्डिंग तर इन्क्रीज झालेलं असणार आहे म्हणजे कांगारू मदर केअर थ्रू, बट जे काही ब्रेस्ट मिल्क असणार आहे हे जर ब्रेस्ट मिल्कचं प्रॉपरली लेट डाऊन झालं नाही, प्रॉपरली ब्रेस्ट एम्प्टी झाले नाही, तर त्या कंडिशनमध्ये ब्रेस्ट एंगॉर्जमेंट होऊ शकतं किंवा जे काही मॅस्टायटिसचे चान्सेस आहे ते मॅस्टायटिसचे चान्सेस इन्क्रीज होऊ शकतात, इन्फेक्शन इन्क्रीज होऊ शकतं. आणि त्या कंडिशनमुळे जे काही लॅक्टेशनची फेज आहे किंवा लॅक्टेशनची प्रोसेस आहे याच्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होऊ शकतात किंवा जे काही सिंथेसिस अँड सिक्रेशन आहे हे रिड्यूस होऊ शकतं. तर मग असे जर काही केसेस असेल तर त्याला काय करायचं, प्रॉपरली ट्रीट करायचं, प्रॉपरली गायडन्स करायचं, काउन्सिल करायचं आणि जे काही मॅनेजमेंट असणार आहे लॅक्टेशनचं हे प्रॉपर करायचं. सो इथं हा जो आपला जो काही पॉईंट असणार आहे फिजिओलॉजी ऑफ द लॅक्टेशन हा कंप्लीट झालेला आहे. थँक्यू सो मच.